नमस्कार. रायटर फर्स्ट या माझ्या युट्यूब चॅनलच्या निमित्ताने आज पहिल्यांदा मी माझ्या खूप जवळच्या मित्राचा आणि एका उत्तम लेखकाचा एक इंटरव्ह्यू घेतोय. या कार्यक्रमाचं नाव दुसरी बाजू असं ठेवायचं माझं ठरलंय, कारण आपण दरवेळेला बघत असतो आणि लोकांचे इंटरव्ह्यू होतात आणि मग बालपणी तू काय केलंस, लहानपणीच्या गमती जमती काय होत्या, त्यातनं तू कसा घडलास वगैरे या गोष्टी खूप वेळा बोलल्या जातात. बोललं काय जात नाही तर आत्ता आपण काम करताना काय गोष्टी महत्वाच्या आहेत, किती खाचखळगे आणि त्यातनं जी लोक नवीन काम करू पाहत आहेत त्यांना त्याचा काय फायदा होणार आहे किंवा काय शिकायला मिळणार. तर त्याच दृष्टीने मला असं वाटलं की अमोल सारख्या मित्राला, अमोल सारख्या लेखकाला या प्लॅटफॉर्मवर बोलवणं फार गरजेचं आहे. याचं कारण अमोल गेली 10 वर्ष लेखक म्हणून काम करतो आहे. त्यांनी काही सिनेमे लिहिले आहेत, ते इन प्रोसेस आहेत, ते नजीकच्या भविष्य काळात येणार आहेत. पण गेली 10 वर्ष तो सातत्याने काम करतोय की त्याचा सिनेमा यावा म्हणून. त्याच्याकडे एक प्रचंड चिकाटी आहे, ऊर्जा आहे आणि तुम्ही फेसबुकवर पाहिलं असेल तर तो अप्रतिम आर्टिकल्स पण लिहितो. त्याचं पुस्तकही लवकरच प्रकाशित होणार आहे. तर मला असं वाटलं की या सगळ्या निमित्ताने रायटरचा स्ट्रगल काय असतो हे सर्वसामान्य लोकांना आणि नवीन लेखक होऊ पाहणाऱ्यांना कळावं, म्हणून मला असं वाटतं अमोलचं आजचं कॉन्ट्रीब्युशन फार महत्वाचं आहे. नमस्कार अमोल. नमस्कार क्षितिज आणि थँक्यू मला तुझ्या शो मध्ये बोलवल्याबद्दल. अरे नाही असं काही नाही. मला बेसिकली तुझ्याशी गप्पा मारायच्या होत्या, कारण हे इन्फॉर्मल गप्पांचं सेशन आहे आणि मला असं यांनी कदाचित नवीन लोक जी पाहतायत त्यांना त्यातनं काहीतरी 4 गोष्टी छान मिळू शकतील. तर मी डिरेक्टली मुद्द्यावर आता येतो. मला तुला असं विचारायचंय की काय लहानपण, तुझ्या गमती जमती, कुठनं लेखनाची प्रेरणा मिळाली वगैरे हे सगळे घासून गुळगुळीत साबणासारखे झालेले बाजूला टाकूया. आणि मला तुला स्ट्रेट असं विचारायचंय की लेखक असण्याचा सगळ्यात मोठा तोटा कुठला? लेखक असण्याचा सगळ्यात मोठा तोटा क्षितिज माझ्यासाठी म्हणजे ना, ही जी प्रचंड अनिश्चितता आहे ना क्षेत्रामधली, ती कधी कधी खरंच अंगावर यायला लागते. म्हणजे मी आयुष्याच्या काही भाग मी जॉब्स मध्ये केलाय, 10 ते 5 जॉब मध्ये. आणि तो माझ्या आयुष्यात फारसा आठवण्यासारखा पिरियड नाहीये, काय फारसा मेमोरेबल पिरियड नाहीये. आणि तो जॉब सोडून जेव्हा मी फुल टाइम रायटिंग कडे वळलो ना, तेव्हा हीच अनिश्चितता ना, की एक शेड्यूल नसणं किंवा आर्थिक उत्पन्न नसतं एक सर्टन दर महिन्याला, बरोबर, अशा अनेक सुरक्षितता नव्हत्या जॉब सोडल्यानंतर. बरोबर. आणि तरी ते सुरुवातीला मला खूप एक्साइटिंग वाटलं की यार काहीतरी वेगळं करतोय आपण. एक रोमॅन्टिक वलय आहे ना आपल्याकडे. बरोबर. स्ट्रगल म्हणलं की, बरोबर, फ्रीलान्सिंग म्हणलं की रोमॅन्टिक वलय आहे त्याच्यामध्ये. आणि सुरुवातीचा एक हनीमून पिरियड पण असतो. हनीमून पिरियड असतो तो हनीमून पिरियड जसा जसा जायला लागला ना, तसं तसं मी जमिनीवर आलो आणि मला कळलं की ही अनिश्चितता जी आहे ना, ती अक्षरशः तुमचं आयुष्य व्यापून उरते. म्हणजे तुम्ही सतत ऑन द एज जगताय तुम्ही. बरोबर. आज आपण इथं बसलोय, तुला माहित नाही तू उद्या बहुतेक काय करणार, मला माहित नाही मी उद्या काय करणार आहे. बरोबर. कदाचित असंही असू शकतं की आता माझ्याकडे लॉकडाऊन आहे, माझ्याकडे 3 महिन्यानंतर मी माझं घर कसं चालवणार आहे. बरोबर. आणि अजून असं असतं की आता मला काही प्लॅन करायचा आहे, समजा मला बायकोसोबत मला कुठे सुट्टीला जायचंय आणि त्याचंच नेमकं काम आलं की कॅन्सल करावं लागतं. बरोबर, बरोबर. आणि कधी कधी असं होतं की तुम्हाला खूप सारं काम मिळतं एकाच वेळेला, आणि कधी कधी असं होतं की तुमच्याकडे काम बस नसतं 3-3 नसतं. बरोबर आहे, बरोबर आहे. हे जे फ्लक्च्युएशन्स आहेत ना, असुरक्षितता त्यातून आलेले फ्लक्च्युएशन खूप टोल घेतात तुमच्यावर. बरोबर, मानसिक खूप टोल घेतात तुमच्या. बरोबर, बरोबर. म्हणजे यासाठी तुम्हाला, म्हणजे मला असं वाटतं की डिमांड मध्ये असणं हा सुद्धा एक प्रकारचा टोल आहे आणि डिमांड मध्ये नसणं हा सुद्धा एक प्रकारचा टोल. एकदमच, म्हणजे दोन्ही त्याला बाजू आहेत. आणि कधी कधी मला वाटतं ना की कधी कधी तुमच्याकडे खूप काम असणं हे चांगलं आहे, तुम्ही करू शकता. बरोबर. तुमच्याकडे काम नसणं हीच फेज जेव्हा असते ना, बरोबर, त्या फेज मध्ये तुला आठवतंय, तुला मी भेटलो होतो पुण्यात, क्षितिज असं चालू आहे की माझ्याकडे काम नाही, मी काय करू आता. बरोबर. आणि मला वाटतं ती फेज एक माझ्या आयुष्यातली खूप वाईट फेज होती. लकीली मी त्यातून बाहेर निघालो, मला पुन्हा कामं मिळायला लागली, पुन्हा आर्थिक उत्पन्न झालं. पण त्या सगळ्यांचा टोल कुठेतरी होतो मनावर. मला माहितीच आहे अनिश्चितता जी क्षेत्रातली, मला वाटतं हीच हा या क्षेत्राचा सगळ्यात मोठा एक दोष असावा. बरोबर, पार्ट अँड पार्सल ऑफ द बिझनेस. बरोबर. मला त्या म्हणजे अनिश्चितता हा लेखक असण्यातला सगळ्यात मोठा तोटा आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. म्हणजे इनसिक्युरिटी असणारच आहे, अस्थैर्य असणारच आहे. हे गृहीत तुम्ही फुल टाइम रायटिंग करायला पाहिजे. एकदमच सगळ्यात महत्वाचं. दुसरं मला असं वाटतं की आज आपण बघतो तर ह्या टेक्नॉलॉजीमुळे, तंत्रज्ञानामुळे पूर्वी असं व्हायचं की तुम्ही एखाद्या शहरात जाऊन स्ट्रगल करायचं, पण आज लेखकाला असं काही राहिलेलं नाहीये. तो कुठेही बसून त्याचं काम करू शकतो, ऑनलाईन ते पोहोचू शकतो आणि ते काम होऊ शकतं. म्हणजे मला एक बातमी अशी वाचली होती की कोकणातला एक लेखक मुलगा आहे, त्याचं नाटक ब्रॉडवे साठी सिलेक्ट झालं.
ही सुंदर गोष्ट आहे. म्हणजे पेपरात बातमी होती म्हणून मला कळलं आणि मला तेव्हा लक्षात आलं की आता अशी बंधनच राहिली नाहीये की तुम्ही मुंबईत या एका प्रोडक्शन हाऊसच्या दाराबाहेर स्ट्रगल करा, सर मी माझे फोटो आणलेत किंवा माझं रायटिंग आणलंय, हे माझं पेपरात आलं होतं. हा जो एक रूढार्थाने हिंदी सिनेमा छाप जो स्ट्रगल आहे तसा आता राहिला नाही. यामध्ये मला असं विचारायचंय की आज जसं इंटरनेट लोकांना उपलब्ध झालंय, सिरीज लोकांना उपलब्ध झाले, त्यातनं नवीन नवीन मुलांना आयडियाजही सुचतात की मला वाटतं की माझ्याकडे फार भारी आयडिया आहे, माझ्याकडे फार भारी गोष्ट आहे. अशा वेळेला तू परभणी सारख्या गावातनं आलास, परभणी सारख्या शहरातनं आलास आपण म्हणूया, आणि तिथून तू पुण्यामध्ये आलास, आज तू पुण्याजवळ स्थायिक झालास आणि मुंबईमध्ये तू ये जा करतोस. तर अशी मुलं जी अशा निम शहरांमधनं किंवा छोट्या गावांमधनं किंवा बाहेरच्या शहरांमधनं येतात, त्यांना या क्षेत्रात येताना काय करावं आणि काय करू नये याबद्दल तू काय सांगतो? माझा सल्ला असेल अशा भावी लेखकांना, उदयोन्मुख लेखकांना, की त्यांनी अगोदर भरपूर रिसर्च करावा या क्षेत्राचा. ओके. या क्षेत्राचे प्रोज काय आहेत, कॉन्स काय आहेत. बरोबर. कारण तुम्हाला जे बाहेरून एक फार गुडी गुडी आणि एक रोमॅन्टिक जे चित्र दिसतंय ते तसं नाहीये. जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली फील्ड मध्ये उतरता तेव्हा तुम्हाला कळतं की हे इतकं सोपं नाहीये. म्हणजे तुमच्याकडे चांगली कन्सेप्ट आहे, फाईन, गुड, बरोबर, पण ती तुम्हाला लोकांना तुम्ही कसं अप्रोच करताय, लोकांना पिच कसं करताय, त्यातून तुम्ही स्क्रीन प्ले डेव्हलप करू शकाल का. एक चांगली कन्सेप्ट असणं म्हणजे लेखक बनणं हे नाही असं मला ते वाटतं. कारण त्यात खूप तांत्रिक इश्यूज आहेत रायटिंग मध्ये. रायटिंग मध्ये तांत्रिक संकल्पना आहेत. तर माझा त्यांना ऍक्च्युअली पहिला सल्ला असेल की तुम्ही पहिले म्हणजे तुम्ही आपले आपलं जे लिखाण आहे ते तुम्ही रजिस्टर करा, सुरुवात करा. सगळ्यात रायटर्स असोसिएशन मेंबरशिप घ्या आणि तुम्ही आपलं लिखाण रजिस्टर करा. कारण नंतर लोक मग शिव्या घालायला मोकळतात, अरे ही कॉन्सेप्ट खरं तर माझी होती आणि अरे मी खरं तर लिहिलं होतं. एकदमच ते बरोबर. तेव्हा आणि मुख्य म्हणजे त्यांनी अंधारात उडी मारू नये. कारण हे माझा स्वतःचा अनुभव आहे. मी भरपूर चुका केल्या. महत्वाचं आहे. हो, खूप. मी जेव्हा रायटिंग मध्ये आलो तेव्हा माझं नुकतंच लग्न झालं होतं. 32 वर्षाचा त्यावेळेस होतो आणि एके दिवशी मला वाटलं की मला जॉब नाही करायचं, मला रायटिंग मध्ये उतरायचं. हे खूपच फिल्म्स बघून जे लोक इन्स्पायर होतात ऍक्च्युअली ते. बरोबर. पण मी आता मागं वळून बघतो ना तेव्हा मला कळतं की तो खूप मोठा अव्वल दर्जाचा मूर्खपणा होता. तुम्ही अशी अंधारात उडी मारायला नाही पाहिजे, हातचं सगळं सोडून. बरोबर. तुमचा एक कायम बॅकअप प्लॅन पाहिजे. प्लॅन बी तुमच्याकडे रेडी हवा पाहिजे. आणि तुमच्या लहरीमुळे, तुमच्या क्रिएटिव्ह लहरीमुळे तुमच्या घरच्या लोकांना त्याचा त्रास होऊ नये याची काळजी आपण घेणं मला वाटतं सगळ्यात गरजेचं आहे. मी त्याच प्रश्नाकडे येत होतो. कारण असं वाटलं की जसं तू आता म्हणालास की या शहरांमधनं येताना किंवा बाहेरच्या गावांमधनं येताना कुठल्याही लेखन तुमचं सामुग्री तुम्ही घेऊन येता तेव्हा त्याच्याबद्दलचा रिसर्च, त्या क्षेत्राबद्दलचा रिसर्च की बाबा आपण ज्याच्याबरोबर कोलॅबोरेट करतोय तो माणूस खरंच जेन्युइन आहे का नाही. एकदम. तो एका वेळेला 6 लेखकांना एंगेज करून ठेवतो आणि काम सगळ्यांना करून घेतो आणि ठरवत नाही की काय करायचं. एकदम. याच्याबद्दल थोडीशी माहिती काढणं गरजेचं आहे. आणि दुसरा तू म्हणलास त्याप्रमाणे की त्यातला व्यासंग वाढवणं हा पण फार महत्वाचा मुद्दा आहे की क्राफ्ट कसा असतो याच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती घेणं आणि त्याचा एक्सरसाइज करणं हाही त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. आता तू मगाशी म्हणलास त्याच मुद्द्याला थोडा पुढे घेऊन प्रश्न विचारतो की लेखक असल्याने वैयक्तिक आयुष्यात तू म्हणलास की तू 32 वर्षाचा होतास आणि जस्ट फुल टाइम रायटिंग करायचं होतं आणि लग्न केलंस. तर अशा वेळेला लेखक असल्याचा आपल्या कुटुंबावर आणि वैयक्तिक आयुष्यावर काय परिणाम होतो आणि मग तू त्याला कसं सामोरं जातोस? परिणाम ऍक्च्युली खूपच वाईट म्हणजे माझ्यावर झाला इनिशियल पिरियड मध्ये, माझ्यावर, माझ्या घरच्यांवर, माझ्या बायकोवर. बरोबर. कारण कसं असतं माहिती का, तुला तर माहितीच आहे म्हणजे की एक आर्थिक तुमचं इन्कम बंद होतं दर महिन्याला, सर्टन घरी येणार. आणि मग पुढे प्रश्न होतो की खर्च कसा भागवायचा. वय वर्ष 32 तुम्ही इकडे तिकडे हात नाही पसरू शकत, तुम्ही घरच्यांकडे जाऊ नाही शकत, असे बरेच फॅक्टर आहेत. बरोबर. मग त्यात घोस्ट रायटिंग करणं, मिळेल ते काम करणं वगैरे सुरू होतं. या सगळ्यामध्ये होतं काय की एकतर तुमची मानसिक शांती बरेचदा ढासळू शकते, तुमच्या घरचं वातावरण टेन्स मध्ये जाऊ शकते सगळ्यांना. त्यामुळे मी तेच म्हणतो. आणि मी काय केलं, मी ट्रायल अँड एरर बेसिस शिकत गेलो. म्हणजे मी अंधारात उडी मारली, मला रायटर व्हायचं म्हणलं मी. बरोबर. स्क्रीन प्ले कसा लिहायचा हे कोणाला माहिती. मी कुठलाच कोर्स वगैरे पण केला नव्हता. बरोबर. काहीच कोर्स केला नव्हता. मी ऑनलाईन स्क्रिप्ट वाचल्या किंवा ऑनलाईन सेशन्स हे केले आणि मग शिकलो. पण त्यात झालं काय, याच्यात वेळ वाया गेला बराच. त्यात माझ्या आयुष्यात 2-3 वर्ष अजून वाया गेले त्याच्यामध्ये. आणि मग मी स्क्रीन प्ले लिहायला लागलो खऱ्या अर्थाने. बरोबर. मी
लोकांना तेच सांगत असतो की तुम्ही तयारी करा, एखादा कोर्स करा, रायटिंगचा जमलं तर, स्क्रीन प्ले काय असतो, त्याचे तांत्रिक मुद्दे काय असतात ते करा, किंवा कोणाचा तरी असिस्टंट रायटर म्हणून काम करा. बरोबर. अशा गोष्टी करूनच तुम्ही यायला पाहिजेत. नाहीतर काय होतं माहिती का, तुमच्या लहरींचा फटका तुमच्या घरच्या लोकांना बसायला नको. म्हणजे बरोबर. तुमचं पॅशन, हे तुमचं पॅशन आहे, ओके, तुम्हाला रायटर्स व्हायचंय, ओके, मान्य, पण तुम्ही तुमच्या स्वप्नांची शिक्षा तुमच्या घरच्यांना नाही देऊ शकत. आणि हे सगळं तुम्ही करू शकता, प्री प्लॅनिंग करून तुम्ही करू शकता. फायनान्शियल प्लॅनिंग केलं, बरोबर, अजून बाकीच्या गोष्टी प्लॅन केल्या, तर तुम्ही हे सगळे मनस्ताप टाळू शकता. बरोबर. प्लॅनिंग कारण या क्षेत्रामध्ये नाही, आणि मला असं वाटतं की आपण ना आपल्या एका स्वप्नात जगत असतो या क्षेत्रात काम करतो, आणि घरचे त्याची रियालिटी फेस करत असतात. म्हणजे दुसऱ्या माणसाचा सिनेमा आला की कोणीतरी नातेवाईक विचारतात, ह्याचा कधी येणार. एक्झॅक्टली, फार ते तर फारच झाले. हा काय काम करतो का नाही, हा चला हवा नाही म्हणजे हा काम करत नाही, असे खूप खूप आहेत त्याला. किंवा अरे तू सिरियल का नाही लिहित, असा सर्रास. त्यांना हे माहित नसतं की आपली एक पॉलिसी आहे, आपलं एक काहीतरी त्याच्या मागचा विचार आहे. अशाही खूप गमती जमती होतात. आणि मला लोकांना पण दोष द्यावा वाटत नाही, कारण आता बाहेरच्या लोकांचं चित्र आहे ना, की जसं तू म्हणतो हवा योद्धेमध्ये येतोय का, किंवा त्याचा कुठला सिनेमा येतोय, हे तसं इतकं इझी आणि सिम्पल नाहीये, काही नाहीये. बरोबर, इट्स टू कॉम्प्लिकेटेड. बरोबर. त्यामुळे लोकांना दोष द्यावा वाटत नाही, पण मला वाटतं त्याचे परिणाम खूप होतात आपल्यावर. बरोबर. मला पुढचा तुला प्रश्न असा विचारायचा आहे की लेखक असण्याचे, आपण म्हणतो की सिटिंग इज द न्यू स्मोकिंग, अशी एक टर्मिनॉलॉजी आहे, आणि या अर्थाने आपण तर म्हणजे काय म्हणतात त्याला, धूम्रपान करणारीच लोक होऊ म्हणजे या न्यायाने, कारण आपण बसूनच असतो दिवसभर काम करतो. तर याच्यामध्ये ना हेल्थ प्रॉब्लेम हा पण खूप मोठा इश्यू असतो. तुम्ही दिवसभर 8 तास बसून असता, तुम्ही चहावर चहा पिता. म्हणजे मला आता मी साखर सोडल्यानंतर लक्षात येतं की पूर्वी मी किती चहा प्यायचो आणि तो किती साखर असतो. तसं तुला हे सगळं जगत असताना लेखक म्हणून काय हेल्थ प्रॉब्लेम जाणवले, एक, आणि ते तू कमी कसे केलेस? म्हणजे तुला काय वाटतं की कुठले हेल्थ प्रॉब्लेम येऊ शकतात, आणि दुसरं की त्याच्यावर मात कशी करायला पाहिजे? जे मला जाणवलेले मी सांगतो प्रॉब्लेम, हेल्थ प्रॉब्लेम्स, की ते हेल्थ प्रॉब्लेम शारीरिक हेल्थ जितके होते तितकेच मानसिक पण होते बेसिकली. आणि जेव्हा मी रायटिंगला सुरू केली तेव्हा मी अक्षरशः म्हणजे असं, मी लहानपणापासून हेल्दी बाळसेदार असं या टाईपचा गुटगुटीत मुलगा होता. पण मी जेव्हा रायटिंग सुरू केलं तेव्हा एक तो वेट गेनचा जो हिस्सा होता ना माझ्या आयुष्यात, 5 वर्ष फार झपाट्याने वेट गेन केलं, फार प्रचंड मोठ्या वेट गेन केलं. आणि तोच तू म्हणलास की 8 तास बसणं, सतत बसून असणं, लिहिणं, शारीरिक हालचाल खूप कमी असणं, आणि मी पण केलेलं दुर्लक्ष हा एक मोठा आहेच त्याच्यामध्ये. आणि अजून कसं की मनस्थिती कधी कधी असायची की वाटायचं काय होणार एक्सरसाइज करून वगैरे, आपण आपल्या कामावर लक्ष देऊ, असं एक मेंटॅलिटी होती म्हणजे त्या काळात. तर त्याच्यामुळे वेट गेनचा झाला मुद्दा, पण मी आता तो लकीली मी त्यातून बाहेर आलो गेल्या मागच्या 8 महिन्यामध्ये. ग्रेट खूप वेट लॉस केलाय 8 महिन्यामध्ये. आणि दुसरा मुद्दा जो आहे ना की मानसिक हेल्थचा मुद्दा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, कारण तुम्ही शारीरिक ह्याच्यावर तुम्हाला औषध मिळेल, शारीरिक ज्या तुम्हाला उपचार मिळतील, तुम्ही ठरवून ते करू शकता. पण मानसिक समस्या असा इश्यू नाही की त्यांच्याबद्दल बोलणं पण आपल्याकडे ना एक थोडं कमीपणाचं मानलं जातं. पण त्यात एक मुद्दा असा असतो की तुम्हालाच माहित नसतं एक्झॅक्टली हे काय होतं. एक्झॅक्टली गोष्ट ती आहे. आणि एक असं कमीपणा वाटतो की मी माझी कमजोरी लोकांसमोर कशाला दाखवू. तुम्ही जवळच्या लोकांशी बोललात त्या मुद्द्यांवर, तर तो प्रश्न फक्त बोलण्यामधून आणि ऐकून घेण्यातून सॉल्व्ह होण्यासारखा प्रश्न. बरोबर. आपला तो इगो असतो ना की मी कशाला बोलू यांच्यासमोर, बरोबर, मला माझी कमजोर बाजू लोकांना नाही दाखवायची, आणि लोक आपल्याला जज करतील, लोक म्हणतील हा तर असाच आहे. बरोबर. जज करण्याची भीती लोकांची ना, त्यामुळे माणूस मनात सगळं साचून ठेवतो आणि त्याचा एके दिवशी विस्फोट होऊ शकतो. बरोबर. कारण ते साचत जातो तसं ते कधी पण फुटेल सिलेंडर गॅस. बरोबर. मला वाटतं शारीरिक इतकंच हा मानसिक हेल्थचा आस्पेक्ट फार महत्वाचा आहे. लोकांशी बोला, कारण या क्षेत्रात असे दिवस वारंवार येतात की तुम्हाला वाटतं की यार आय एम नॉट वर्थ. चालू नाहीये, माझं आयुष्य दिशा नाहीये, माझ्या आयुष्याला, माझं आयुष्य कुठेही चाललंय. आजकाल सोशल मीडियावर तुम्ही लोकांचे फोटोज बघता, त्यांचे अचिव्हमेंट बघता, अरे यांचं तर काय व्यवस्थित चालू आहे, माझ्यासोबत असं का होतं. नाही, आता ती एक हे झाली ना, गरज तयार झाली की आयुष्य तुमचं इंस्टाग्रामेबल पाहिजे, ओरिएंटेड पाहिजे, सगळं दिसायला पाहिजे. एक्झॅक्टली. अगदी कचरा टाकला तरी तो दिसायला सुंदरच. एक्झॅक्टली. असं सगळं बर्डन आपल्यावर येतंय. आणि दुसरं तू म्हणलास तो मुद्दा इतका महत्वाचा आहे, कारण जो तुझा पहिला मुद्दा होता की आपण एवढे अनिश्चित आहोत ना, की आज एक डिरेक्टर पाठीवर हात ठेवून म्हणतो की ही कॉन्सेप्ट ना ब्लॉकबस्टर आहे, उद्या आपण काम सुरू करू, आणि मग 6 महिने त्याचं काहीच होत नाही.
एक्झॅक्टली. अशा वेळेला स्वतःचं मानसिक आरोग्य नीट राखणं, जागेवर राहणं हे फार गरजेचं आहे. फार फार गरजेचं आहे. आणि त्यातून होतं काय की ह्या आणि फार साधी गोष्ट आहे. म्हणजे आपण तू तुझ्या बायकोसोबत बसून बोललास किंवा तुझ्या आई-बाबांसोबत बसून जरी बोललास ना, हो. तरी खूप चांगलं वाटतं तुम्हाला. म्हणजे त्यासाठी बरोबर तुम्हाला आहे. काही आउट ऑफ द वर्ल्ड गोष्टी करायची गरज नाही. पण बरोबर दुर्दैवानं खूप लोक, मी सुद्धा बऱ्याच वेळा असं नाही करत. मी स्वतःमध्येच ठेवतो सगळ्या गोष्टी. बरोबर पण मला वाटतं की त्यांना अगोदरच भरपूर टेन्शन, आपण आपलं अजून टेन्शन कशाला द्या. पण तसं ते नसतं. बरोबर फॅमिली त्याच्यासाठीच आहे, शेअरिंग करण्यासाठी. मित्र आहेत जवळचे, त्याच्याशी तुम्ही शेअरिंग करू शकता. बरोबर शेअरिंग करत राहणं फार आवश्यक आहे. नाहीतर आवश्यक आहे. बरोबर शारीरिक समस्यांवर उत्तर आहेत, पण मानसिक समस्या फार कॉम्प्लिकेटेड असतात. दुर्दैवानं बरोबर त्याच्याबद्दल बोलणं आपल्याकडे फार बरोबर कमी मानलं जातं. त्यामुळे बरोबर दोन्ही ऍस्पेक्टचा विचार करायला पाहिजे. सो नवीन लेखकांनी लेखन करताना त्याचे कॉन्सिक्वेन्सेस म्हणून आपले फॅमिली लाईफ, आपलं मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य या 3 गोष्टींवर प्रचंड लक्ष दिलं पाहिजे. कारण ते आहे तर बाकी सगळं काम आहे. एकदम. ते नसेल तर तुमचं कामही नीट होऊ शकत नाही. एकदम. फॅन्टास्टिक. हा फार खूप छान तुझ्याकडनं ही गोष्ट कळली. मला तुला आता महत्वाचं असं विचारायचंय की असे असंख्य लेखक आहेत, असंख्य. म्हणजे मला माहिती की माझ्या 11 फिल्म रिलीज झाल्यात, पण माझ्या 9 फिल्म रिलीज झाल्या नाहीये. त्याच्या स्क्रिप्ट माझ्या घरी अजूनही पडून. तर किमान मी स्वतःला नशीबवान समजतो की माझा सिनेमा रिलीज होऊन त्याला काहीतरी किंवा नाही मिळालं, त्याचं एक बाय प्रोडक्ट तयार झालं. तू इतकी वर्ष लिहितोस, तुझा सिनेमा अजून यायचा आहे. तर जेव्हा आपण एवढी वर्ष लिहितो, खूप सारी वर्ष आपण कंटेंट लिहितो आणि तो कंटेंट काही ना काही कारणांमुळे शूटिंग पर्यंत पोहोचतच नाही. अशा वेळेला नेमकं तुला काय वाटतं? फार म्हणजे आपण ज्याला असहाय्य असण्याचं फिलिंग म्हणतो ना, हेल्पलेस असणं, ते कळतं की आपण या सिस्टम मध्ये, एवढी जी मोठी सिस्टम आहे एंटरटेनमेंट इंडस्ट्री, त्याच्यामध्ये आपण एक किती छोटा भाग आहोत याची जाणीव वारंवार होते. कारण आपण इतकं 120% घेऊन एखादं स्क्रिप्ट लिहितो, एपिसोड्स लिहितो वेब सिरीजचे, आणि जेव्हा ते लोकांसमोर येत नाहीत ना, तेव्हा आपण ज्या लेबर पेन्स घेतलेल्या असतात ना सगळ्या त्याच्यासाठी, तेव्हा सगळं वाया गेलं की काय असं वाटतं. म्हणजे एखाद्या फार मी कठोर टर्मिनॉलॉजी कदाचित नाही प्लीज सांग, ह्याची गरज आहे. पण आई एखाद्या मुलाला डिलिव्हरी करते आणि तिचं मूल जन्मताच मृत निर्माण होतं, तसं त्या टाईपचं काहीतरी ते फार फिलिंग आहे. बरोबर. कारण ती कन्सेप्ट मी नर्चर केली आहे. मग ती कन्सेप्ट मी 4-5 पेजेस स्टोरी केली त्याची, मग मी त्याचा स्क्रीन प्ले केला, त्याचे असंख्य ड्राफ्ट लिहिले, आणि इतकं करून झालं काय, प्रोड्युसर तयार झाला, डायरेक्टर झाला, ऍक्टर्स तयार झाले, असा घास इथपर्यंत आलाय आणि तो इथून निघून गेलाय. फिलिंग म्हणजे जगातलं सगळ्यात वाईट फिलिंग आहे. ऍब्सोल्युटली फार वाईट फिलिंग आहे. म्हणजे जगात मला माहिती की प्रचंड दुःख आहे, जगात मला माहिती की खूप संघर्ष आहे, आणि मला त्यांना कमी नाही समजायचंय, पण मला वाटतं हे जे दुःख आहे फिलिंग ते नाही, मी शब्दांमध्ये पण वर्णन नाही करू शकत. बरोबर. 2-3दा झाले माझ्यासोबत. पण मग मला याला जोडून एक गोष्ट अशी विचारायची, आता ही आपण त्याची निगेटिव्ह बाजू पाहिजे. मग हे सगळं असूनही तुझ्यातला लेखक 10 वर्ष कशावर जिवंत आहे? अशी काय गोष्ट जिवंत आहेस लेखक म्हणून? फार फार सुंदर प्रश्न आहे माहिती का. म्हणजे हा प्रश्न मला वाटतं सगळ्यांचा सम असेल कदाचित, की का मी अजून लेखक म्हणून मला काम करावं वाटतं. कारण पॅशन तर आहेच रायटिंगचं, मला सगळ्या गोष्टी मान्य आहेत. बरोबर. मला माझी थोडी बॅकग्राऊंड सांगतो. मी शाळेत असताना एकदम लाजरा बुजरा असा मुलगा होतो, फारसा न बोलणारा असा मुलगा होतो, आणि मी स्मार्ट, माझे सगळे मित्र स्मार्ट, स्ट्रीट स्मार्ट असे होते, मस्त बोलायचे, 4 लोकात येऊन गप्पा मारायचे, असं मैफिली जिंकणारे लोक जे असतात. करेक्ट. माझे बाबा तसे आहेत, मैफिली जिंकणारे अशी माझी. तर मी लोकांकडे बघून ना, माझ्या मनात एक इन्फिनिटी कॉम्प्लेक्स लहानपणापासून तयार झाला की वाय नॉट मी असा का नाहीये. तुलना करण्याचा एक रोग असतो ना, तो माझ्याकडे होता तेव्हा. बरोबर. की मी असं का नाहीये. आणि जेव्हा मी पहिल्यांदा लिहायला लागलो ना, तेव्हा मला जाणवलं की तुम्ही मैफिली जिंकण्यासाठी किंवा 4 लोकांना इम्प्रेस करण्यासाठी तुम्ही चांगले बोलणारच हवेत असं नाही. बरोबर. तुमच्याकडे स्टोरीज आहेत का चांगल्या, त्या इंटरेस्टिंग आहेत का, तर त्या स्टोरी इंटरेस्टिंग असेल तर तुम्ही नक्कीच लोकांना इम्प्रेस करू शकता. आणि माझं लिखाण हे त्या अंतःप्रेरणेमधून आले की मला वाटतं की फेसबुकवर पण लिहितो, ज्या आर्टिकल्स न्यूजपेपरमध्ये, त्यामध्ये पण मी कुठतरी ना लोकांना इम्प्रेस करत लिहित असतो. बरोबर. त्याची एक प्लस पॉईंट पण आहे, निगेटिव्ह पॉईंट पण आहे. स्वतःसाठी लिहित नाही, खूप लोकांसाठी लिहितो मी लिहिताना पण. बरोबर. आणि ती जी अंतःप्रेरणा आली की नाही, मी कमी नाहीये, मी पण लोकांना इम्प्रेस करू शकतो. ती मी फक्त माझ्या लेखामधून करू शकतो, माझ्या लिखाणामधून करू शकतो. म्हणजे स्टोरी सांगायची अर्ज ही नाही, ही माझ्याकडे स्टोरी आहे, आणि लोकांनी ऐकायला पाहिजे, लोकांनी बघायला पाहिजे. बरोबर. फार मोठं पॅशन आहे मधून, ते सगळ्यात महत्वाचं आहे. क्रेडिटवर नाव येणं, पैसा मी नाही म्हणत, दुय्यम आहे, ते खूप महत्वाचं आहे.
पण सगळ्यात शेवटी मी विचार करतो ना, मी रायटर कशासाठी आहे? तर मला ज्या स्टोरीज आहेत त्या लोकांना सांगण्याची अपरंपार हाऊस हे एकच कारण आहे स्टोरी. म्हणजे ती अर्थ जी आहे की माझ्याकडे एक गोष्ट आहे आणि ती गोष्ट सांगणं, म्हणजे एका लेखिकेचं फार अप्रतिम वाक्य आहे की जगातलं सगळ्यात मोठं बर्डन काय आहे, तर लोकांना न सांगितलेली गोष्ट. आई शपथ, वाह, क्या हेवीएस्ट बर्डन इन लाईफ इज द स्टोरी अनटोल्ड. हे मला म्हणलं की ते मोकळं होणं म्हणतात ना, की मला माझ्यातनं रित होऊन जायचं, रित होऊन असा तो मुद्दा. वा, एकदम. त्याच्यावर तुझ्यातला लेखक त्याच्यावर जिवंत आहे, त्याच्यावर जिवंत, लिटरल त्याच्यावर जिवंत. फॅन्टास्टिक. आता एक फार महत्वाचा मुद्दा, हे बाय प्रॉडक्ट आहे लिखाणाचं, पण मला अनेक वेळेला सर्रास प्रश्न विचारला जातो की तू काय करतोस, तर म्हणतो मी लेखक आहे. मग लोक म्हणतात पोटा पाण्याचं काय करतोस, तर मी सांगतो नाही त्याच्यात पोटा पाण्याचं पण त्याच्यातनच करतो. तर तुला असं विचारायचं की आपण असं म्हणूया की एखाद्या सिनेमाचं बजेट समजा 100 रुपये आहे मराठीचं आणि हिंदीचं 1000 रुपये, तर तुला काय वाटतं लेखकांना किती टक्के पैसे मिळायला पाहिजे एखाद्या प्रोजेक्टच्या? कारण आपण म्हणतो हे फाउंडेशन आहे. सेलिब्रिटीज अत्यंत छातीठोकपणे बडबड करतात की रायटिंग सारखं काही नाही, रायटिंग हे फाउंडेशन आहे आणि रायटर नसतील तर काहीच होऊ शकत नाही वगैरे वगैरे वगैरे. पण जेव्हा पेमेंट करायची वेळ येते तेव्हा आपण हे पाहिलेलं आहे की लोक सायनिंग अमाऊंट सुद्धा फायनल ड्राफ्ट नंतर देतात. एकदम. तर तुला काय वाटतं की किती पद्धतीने, म्हणजे किती पैसे मिळाले पाहिजे लेखकांना आणि कसे मिळाले? मी माझ्यापुरता एक निकष, मला जो अनुराग कश्यपने सांगितलं होतं की निकष काय हवा रायटिंग, किती पैसे मिळावे रायटर्सला याचे. मला अनुरागनं आपली कारकिर्दी ऍज अ रायटर म्हणूनच केली होती आणि त्याने बरंच सहन केलं पैसे न मिळणं वगैरे. तर त्याने मला एकदा सांगितलं होतं बोलतं की डायरेक्टर जी फीस घेतोय ना, तर त्याच्या 25% किमान रायटरला मिळायला हवी. किंवा तुमचा जो पूर्ण प्रोजेक्ट आहे त्याच्या बजेटच्या 5% तुम्ही फीस घ्यायला हवी रायटरनं. असे म्हणजे हा एक रफ आकडा असा इकडे तिकडे होऊ शकतो. पण म्हणजे आपण असं म्हणूया की 2 कोटी रुपये मराठी सिनेमाचं बजेट असेल तर 10 लाख रुपये हे लेखकाला मिळायला पाहिजे. एकदमच. आज तू सांग काळ मला 10 लाख रुपये, तू मुंबईत राहतोस, का तू 10 लाख म्हणजे वर्षाला एक प्रोजेक्ट? अरे नाही, खूप जणांचा गैरसमज असतो. खूप जणांना असं वाटतं की आपण अमुक काम करतोय हे आपल्या खालच्या वाण्याला सांगितलं तर तो आपल्याला डाळ फुकट देईल. असं होत नाही आपल्याला, असं नाही होत. असं हे तुलाही माहिती आहे मलाही माहिती आहे, असं होत नाही. आपल्याला मला असं वाटतं की 5% ही अमाऊंट अत्यंत रिस्पेक्टेबल आहे, ज्यांनी आपलं घर चालू शकतो, घर चालवतो. आणि असं नाही की आपण बाहेर काहीतरी बिल्डर आहोत किंवा बाहेर आपली आणि मग आपण लेखक आहोत, असं नाही. आपण लेखक. सो तू म्हणतोस तसं 5% जरी धरलं. आणि मुंबई पुण्यात तुम्हाला जर सर्व्हाइव्ह करायचं तर सांग मला, प्रश्नच नाही. 25 लाख वर्षाला हवेत राहू किंवा प्रश्नच रिस्पेक्टेबल लाईफ जगण्यासाठी ऍडजस्ट करून जगावं लागतं. जर तुम्ही म्हणता की प्रोफेशन एवढं महत्वाचं आहे, फाउंडेशन आहे, तर वाय नॉट 25 लाख म्हणजे काहीच नाही. बरोबर. सो आपण असं धरूया की हिंदी सिनेमाचं बजेट समजा 10 कोटी रुपये असेल तर 10 कोटीच्या 5% म्हणजे 50 लाख रुपये तरी लेखकाला मिळायला पाहिजे. एकदमच मिळाला. फॅन्टास्टिक. सो हे का मी हा मुद्दा इथे आणला, कारण जे नवीन लेखक आहेत ना त्यांना माहित नसतं किती पैसे मागायचे, आणि जे मध्यम वर्गात येतात ना ते लाख या आकड्यावरच ओव्हरवेल्म होतात. एकदम आपल्याला 5 लाख रुपये देते याचा अर्थ त्यांना असं वाटतं की ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांना हे पटत नाही की तुमचं टॅलेंट तेवढे. बरोबर. आणि मला तुझा मुद्दा हा आवडला की आपलं मध्यमवर्गीय असणं हेच आपलं खूपदा मोठा शत्रू होऊ शकतं. प्रश्नच नाही. तुम्हाला सायनिंग अमाऊंट 75,000 दिली तरी वी आर सोल्ड. आता 2 महिन्याचा खर्च बघतोय ना, तर आपल्यालाच आपली किंमत माहित नाही की काय, म्हणजे आपणच कमी पडतोय का स्वतःचं आकलन करण्यात. बरोबर. आणि जर एखादा लेखक भांडायला लागला की नाही मला एवढे पैसे पाहिजे, तुला माहितीच आहे कसा ऍटिट्यूड असतो डायरेक्टर आणि प्रोड्युसरचा. बरोबर. काय बोलतो तू, मराठीत काम करतोय, काय बजेट आहे, असं काय घेतोय? बरोबर. आणि पहिलं असं असतं की बरं ऐका, बजेट आपलं कमी असतं. बजेट आपलं कमी आहे. म्हणजे कशासाठी असं होतं की तुम्ही जे फाउंडेशन आहे ज्याच्यावर तुम्ही हा डॉलर उभा करणार त्याला तुम्ही वेळ द्या. म्हणजे मला या इंटरव्ह्यूच्याच निमित्ताने सांगायचं की फॉर्च्युनेटली माझ्या आयुष्यात असे निर्माते आलेत ज्यांच्याबरोबर मी मोजके सिनेमे केले. ती सगळी माणसं ही लेखनाची प्रोसेस आणि त्याला मिळणारं मान आणि धन म्हणजे मानधन या सगळ्याची किंमत ठेवणारी होती. लकी यू. भले ते रितेश देशमुख असतील किंवा संजय छाबरिया असतील, अनिश जोग, रणजित बुगळे असतील, ही सगळी माणसं किंवा झी स्टुडिओ असेल, ही सगळी माणसं लेखकाचं क्रेडिट, त्याचे पैसे
आणि त्याला मिळणारा मान याविषयी अत्यंत जागरूक आणि सजग होती. रवी जाधवनी पहिले मला हात धरून तो घेऊन गेला चला हवाय उद्यामध्ये, की लेखक पण पाहिजे म्हणून, कारण त्याच्या आधी कोणी लेखक आला नव्हता सिनेमा. बरोबर. अशा छोटी छोटी जेस्चर्स आहेत, ही सुद्धा लेखकाला खूप मोटिवेट करणारी खूप मोटिवेट. डेफिनेटली. आता मला तुला एक महत्वाचा मुद्दा असा विचारायचा आहे, काय होतंय की पूर्वी असं म्हणायचं की लिखाणाची बैठक असते, लिखाण ही साधना आहे, लिखाण ही तपश्चर्या आहे, असं लोकांनी खूप आपल्याला एक ऋषितुल्य लेवलला आपलं काम नेऊन ठेवलं. त्याला काय आपल्या प्रतिभा साधनेत व्यत्यय नाही ना आणलं टाइप्स. मला तुला असं विचारायचं की आता आपण या लेवलला गेलो ऍज अ सोसायटी म्हणून, ऍज अ ह्युमन बिंग म्हणून, की दर 2 मिनिटांनी आपण स्टेटस चेक करतो, दर 5 मिनिटांनी आपण लाईक्स चेक करतो. म्हणजे आपल्याला अप्रिसिएशनचं प्रचंड हे झालंय, तयार झालंय, क्रेविंग तयार झालं, आणि ते क्रेविंग तयार केलं गेलंय या सोशल माध्यमांमध्ये. अशा वेळेला सोशल मीडियामुळे ऍज अ रायटर किती नुकसान होतं असं वाटतं तुला? म्हणजे तुला हजारो लाईक्स मिळतात फेसबुकवर, तुझे आर्टिकल्स खूप गाजतात, पण याचा त्रास तुझ्यातल्या चित्रपट लेखकाला होतो का? जेव्हा मी सोशल मीडिया बोलतो ना, ऍज अ रायटर म्हणून ना, मला सोशल मीडियाचा काही फायदे झालेत, काही तोटे झाले. ओके. पहिले मी फायदे सांगतो. ओके. जेव्हा मी लेखनाला सुरुवात केली तेव्हा मी एक अननोन चेहरा होतो, म्हणजे अजून एक चेहरा असं एक होतं. आणि मी सोशल मीडियावर लिहायला लागलो तसं हळूहळू मला फॉलोईंग मिळत गेली. ओके. आणि माझ्या मागे माझं वाचणारा एक वर्ग तयार झाला. तर मी फेसबुकचा वापर ऍज अ ब्रँडिंग आणि मार्केटिंग टूल म्हणून केला. ओके. कारण मला फेसबुकवर काही मित्र बनवण्यात किंवा ग्रुप बनवण्यात असं काही फारसा इंटरेस्ट नव्हता. मला माझं स्वतःच एक मित्र वर्तुळ आहे त्याच्यात. बरोबर. तर मला फायदा झाला फेसबुकचा. आणि नंबर 2 मी नेटवर्किंग. म्हणजे मला आठवतंय अनुराग कश्यपची माझा पहिला ब्रेक, अनुरागची माझी भेट झाली फेसबुकवर झाली. मी त्याला फॉलो करायचो फेसबुकवर. मग मी त्याला फेसबुकवर मेसेज टाकला की सर माझ्याकडे कन्सेप्ट आहे, तर तुम्हाला या मेल आयडी वर पाठवली, त्याला आवडली आणि पुढे गेली. म्हणजे हे सोशल मीडियामुळे झालं अगेन. पण जसं तू म्हणतोस ना की हे इन्स्टंट रेकॉग्निशनचं जे व्यसन आहे ना, ते तुमच्या लेखकाला खूप मारक ठरू शकते तेवढं. कारण जो फेसबुक लिखाणाचा जे एक साचा जो आहे, तो कोणी एडिट करत नाही, तो तुम्ही मला तिथे टाकता आणि लगेच लाईक्स, कॉमेंट्स, शेअर्स जे सुरू होतात ते खूप ऍडिक्टिव्ह आहे. माहिती का, फटका मला खूप बसलाय. लेट मी एक्सेप्ट. म्हणजे माझे डेडलाईन मी खूपदा फॉलो नाही करू शकलो. मी फार, मला वाटतं मेन्शन करणं थोडं जड जाते मला, पण नाही, पण हे फार गरजेचं आहे. नवीन फार गरजेचं आहे. इव्हन आपल्या क्षेत्रातल्या लोकांना कळणं गरजेचं आहे की ही गोष्ट आहे ज्याच्यामुळे डेडलाईन्स फॉलो नाही होऊ शकत. मला तुझं कौतुक त्याच्यामुळेच वाटतं की तू ऑन अँड ऑफ आहेस. तू येतोस फेसबुकवर, पुन्हा निघून जातोस. तुम्ही कंट्रोल करताय कसं वापरायचंय नेटवर्क. बरोबर. आमचं काय झालं, हे नेटवर्क आम्हाला वापरताय असं. बरोबर. आणि कसं तुम्ही लिहिलं नाही की लोक विचारतात सर तुम्ही का लिहित नाहीत, बरेच दिवस झाले वगैरे. त्यांचा हेतू चांगलाच असतो, त्यांचं प्रेम असतं. बरोबर. पण कसं आहे माहिती का, शेवटी ते तुमचं ब्रेड अँड बटर नाहीये फेसबुक. नाही, अजिबातच नाही. त्यातून फक्त इगो कुरवाळला जातो की हजार. नाही, दुसरं त्यात फिलिंग असं असतं ना की आपण कोणीतरी आहोत याची एक्झॅक्टली. मला तिथे असं वाटतं की अरे मी कोणीतरी आहे. मी आहे कोणतरी. भले. आणि त्यात काय होतं की दुभंग तयार होतो. प्रत्यक्ष आयुष्यात तुमच्या फारशा अचिव्हमेंट्स नाहीत आणि सोशल मीडियावर तुम्ही स्टार आहात. एक व्हर्च्युअल लाईफ आणि रिअल लाईफ मध्ये जो फरक आहे ना, ते तुमचे दुभंग तयार करतो. तुम्ही नेमके कोण आहात असा प्रश्न पडू शकतो. तर त्याच्यामुळे मी सोशल मीडिया वापर आता बराच कमी करत आणलाय. मी आता दीर्घ तिथं काही लिहित नाही, फार माहिती तेव्हा लिहितो असं. कारण मला वाटतं की हे कुठतरी हॅम्पर करतंय माझ्यातल्या लेखकाला. आणि लॉंग टर्म जाऊ देत नाही. लॉंग टर्म जाऊ देत नाही. आणि कसं माहिती का, म्हणजे फेसबुक तुम्ही लिहित टाईप करता झालं, तुमची ज्या सिनेमा किंवा वेब सिरीज किंवा मालिका काही असेल जे जेव्हा येतं ना, ते बघण्याचं सुख ते मी स्वतः अजून इमॅजिन नाही केले, पण मला तू चांगलं सांगशील त्याच्यापेक्षा की त्या स्टेटस आलेल्या 1000-2000 लाईक पेक्षा 4 लोकांनी माझी एखादी सिनेमा किंवा बघून मला माझं केलेलं कौतुक कधी पण त्याचं पारड जड आहे. आणि त्यात एक महत्वाचा मुद्दा असा आहे ना, मला असं वाटतं की तुमच्या मतांचे चाहते आणि तुमच्या कामांचे चाहते हे हा खूप जमीन आसमानाचा फरक. एकदमच. आणि मत हे बऱ्याच वेळेला काय होतं, खूप लोक ते बॉरोड करतात, खूप लोक इन्फ्लुएन्स्ड त्यांचं मत असतं, खूप लोक त्यावेळेची काहीतरी परिस्थिती लक्षात घेऊन अत्यंत सेफ मत तयार करतात, चटपटीत कॉइन करतात. या सगळ्या पलीकडे लिखाण, ज्याला आपण साधना म्हणतो, ते सगळं म्हणजे ज्याला म्हणतात ना हवा में चीजें निकालना ज्याला म्हणतात, कशात काही नाहीये. त्यांनी काढलं कुठनं तरी गोष्ट काढली, हिरो काढला, विलन काढला, त्यांनी जमवली गोष्ट आणि तयार केली.
आणि ती तिकीट देऊन पडद्यावर पाहिली किंवा आता सबस्क्राईब करून नेटवर पाहिली, तर अशा वेळेला त्याचं सुख, त्याचं समाधान हे काही पटीने जास्त असावं असं मला वाटतं. खूप जास्त असतं. म्हणजे त्यामुळे सोशल मीडियानी आपल्याला कंट्रोल होऊ देऊ नये याची लेखकांनी आपण ते वापरावं, त्यांनी आपल्याला वापरू नये. फॅन्टास्टिक फॅन्टास्टिक. आता एक महत्वाची मुद्दा मला तुझ्याशी डिस्कस करायचा आहे की बऱ्याच वेळा असं होतं की हे क्षेत्र असं आहे ना की हा सबसिडीचा खेळ आहे. म्हणजे आज मी समजा 20 वर उभा आहे आणि एक नवीन मुलगा 1 वर उभा आहे आणि समजा त्याने उद्या एक हिंदी मोठ्या प्रोडक्शन हाऊसला काहीतरी त्याचा कॉन्टॅक्ट मिळून तो अप्रोच झाला आणि उद्या त्याला ए लिस्टर समजा मिळाला, तर तो डायरेक्ट तिथनं 70 वर जाऊ शकतो. बरोबर. किंवा समजा उद्या माझा सिनेमा नाही चालला, माझं काम नाही वर्कआउट झालं, तर मी त्या 20 वरनं परत 0 वर येऊ शकतो. इतका हा क्रूर आणि स्ट्रेट फॉरवर्ड गेम. अशा वेळेला ज्यांना कदाचित हिंदीत मोठी संधी मिळू शकते, वेब म्हणा किंवा सिनेमा म्हणा, त्यांच्यासाठी तू काय सांगशील की त्यांनी हिंदीमध्ये जाताना काय लक्षात ठेवायला पाहिजे? हिंदीमध्ये मला एक, आता मी मराठीमध्ये पण काम केले आणि हिंदीमध्ये पण काम केले आणि मला ऍक्च्युली मराठी ठिकाणी करायची, तिथे पण चांगलं काम चालू, नो डाऊट. पण हिंदीमध्ये ना एक खूप चांगलं स्ट्रक्चर उभं केलं त्यांनी स्क्रिप्ट रायटर्ससाठी. ओके. त्यांचं एक डिपार्टमेंट असतं, क्रिएटिव्ह डिपार्टमेंट. तुम्ही पहिले सिनॉप्स पाठवायचे, मग त्यांनी ओके दिली, तुम्ही त्यांना स्टोरी पाठवायची, तुमचं काम रजिस्टर असणं आवश्यक आहे त्यांना पाठवताना. त्यांनी एक सिस्टम प्लेसमेंट ठेवली हिंदीमध्ये. तर हिंदीमध्ये काम करताना त्याचा तुम्हाला बराच फायदा होतो रायटर, कारण सिस्टम आहे तिथे. तसं मराठीत बरंच अजून नाही म्हणलं तरी डिसऑर्गनाइज्ड आहे आणि लहरीवर चालणारं काम आहे. पण हिंदीमध्ये ते खूप ऑर्गनाइज्ड आणि स्ट्रक्चर्ड आहे सगळं. तर हिंदीमध्ये ना प्रत्येक प्रोडक्शन हाऊसचं एक मोठं स्क्रिप्ट डिपार्टमेंट आहे आणि त्याची डिटेल्स त्यांच्या वेबसाईटवर आहेत प्रोडक्शन हाऊसेसच्या. म्हणजे तुम्ही लातूर, परभणी किंवा पुण्यात राहून पण त्यांना आपले सिनॉप्स पाडू शकता आणि त्यांना आवडलं तुम्ही रायटर बनू शकता. आणि आता टेक्नॉलॉजीमुळे झालेली चांगली गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे. बरोबर. हिंदीमधल्या ऑर्गनाइज असण्याचा फायदा लेखक म्हणून होतोय. आणि नंबर 2 म्हणजे हिंदीमध्ये तुमचं नेटवर्किंग चांगलं असणं खूप आवश्यक आहे. म्हणजे आता तुम्ही एखादी स्क्रिप्ट धर्मासोबत शेअर केली, करण जोहरला भेटलोय आणि समजा त्या स्क्रिप्टचं पुढे काही झालं नाही, त्याला माझ्यातला हे आवडला की तर तुम्हाला त्याच्याकडून दुसरं काम मिळू शकतं. बरोबर. हिंदीमध्ये ना एक मराठीमध्ये हिंदीमध्ये अजून एक जो मोठा फरक आहे की आपल्या मराठीमध्ये ना इन्फॉर्मल वातावरण आहे, घरगुती, सगळं घरगुती, दादा, भाऊ, मामा असे सगळे आहे. म्हणजे इट्स गुड थिंग. टीका नाही करत. आम्ही एका कुटुंबासारखे राहिलो. आम्ही सेटवर खूप मजा केली. एकदम घरच्यासारखे राहिलो, घरचं जेवण. इट्स गुड थिंग. पण हिंदीमध्ये ना जर एखाद्या डायरेक्टरला ह्याला जाणवलं, प्रोड्युसरला, की अरे पोरगा जर्मन, त्याला उचलतात डायरेक्ट मध्ये करा आपल्यासोबत काम. तिथं तुमच्या ओळखी पाळखी, अनौपचारिक संबंध रायटर्ससाठी तरी कामाला येत नाही. बरोबर. तुमच्यात काय क्वालिटी आहे, तुम्ही तुमच्या कथेत काय दम आहे, त्या गोष्टीचं जर मॅटर करतात, तुमचे अनौपचारिक संबंध मॅटर. बरोबर. तर हिंदीमध्ये ऍक्च्युली जास्त स्कोप आहे, कारण मराठीत ओळखीमधून काम मिळतात मराठीमध्ये. हिंदीमध्ये तसं काही नाही. हिंदीमध्ये कधीही कोणालाही काम, तुमचं काम हीच तुमची जाहिरात आहे. तर हिंदीमध्ये तुमची स्टोरी बघा, तुमची स्टोरी पॅन इंडिया ऑडियन्सला आवडू शकेल का, हा एक मुद्दा असतो अजून. कारण आपण ज्या स्टोरी जर आपण महाराष्ट्राच्या दृष्टीने असेल तर ती कदाचित ऑल ओव्हर इंडिया लोकांना आवडणार नाही. पण एखादी अशी स्टोरी केली की जी पॅन इंडिया ऑडियन्सला आवडू शकेल, ती स्टोरी हिंदीमध्ये लगेच उचलतं. हिंदीचे 2-3 प्लस पॉईंट आहेत. आणि त्यात अजून एक मुद्दा मला असं वाटतो, जो आता तू बोलता ज्याला ऍड्रेस केलंस, की आता हिंदी सिनेमा पण अधिकाधिक देशी होत चाललाय. एकदम अधिकाधिक गावांकडे येत चाललाय. तर अशा वेळेला जी आले त्यांना गावांचं स्ट्रक्चर माहितीये, लँग्वेज माहिती, माणसाचे प्रकार माहिती, तर ते जास्त चांगल्या गोष्टी सांगू शकतात. खूपच, म्हणजे त्याचा खूप फायदा पण होतो ऍक्च्युली. कसं तुम्ही गावाकडून जेव्हा येतात शहरामध्ये, त्याचे काही फायदे काही तोटे आहेत. पुन्हा प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. तर अनेक गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतात ज्या तुम्हाला तुमच्या गावी शिकायला मिळाल्या. तुम्ही जे तुमच्यासोबत घेऊन आलात ना, जे कल्चर, जे तुमचं भाषा, तुमचं संस्कृती जे तुम्ही घेऊन आलात मोठ्या, ती आजकाल बॉलिवूडमध्ये खूप लोकांना आवडू लागली. सिनेमे असतील, आनंदराचे सिनेमे असतील, सिनेमे खेड्यात जातात वापस पुन्हा, खेड्या निमशहरी भागात. नागराज मंजुळेचं मोठं उदाहरण आहे. अँड्री झालं, सैराट झालं, त्याच्या गावाकडच्या स्टोरी आहेत, त्या मुंबई पुण्याची स्टोरी नाहीये. आणि आवडणारी गोष्ट अशी त्यातली पण आता की त्याला भाषेचं बंधन नाहीये. तुम्ही सोलापूरचा लहेजा पण तितक्याच छान पद्धतीने ऍक्सेप्ट करता आणि तुम्हाला सुंदर गोड भाषा आहे ही आपल्याला माहितच.
किंवा तसं आपण आज एखादी स्पॅनिश वेब सिरीज बघतो, त्याला आपल्याला कधीच लँग्वेजचं बॅरियर आता येत नाही. तर मला असं वाटतं की त्या भाषेची जी बंधन आहे, म्हणजे यावर्षी पॅरासाइटला ऑस्कर मिळाल्यानंतर त्याचे डिरेक्टरनी सांगितलं की सबटायटल्सच्या लाईनच्या वर येऊन पहा, सगळं सेमच आहे. हा हिशोब भारी लागले. म्हटलं की त्याच्यावर सगळं सेमच आहे, काही त्याच्यात नाहीये, तुम्हाला ते सबटायटल्सनी कळतं फक्त. आणि मग तेच वाटतं की इतके वर्ष आपण प्रेक्षकांना जे गृहीत धरत होतो ना, की जो एक फेमस रूल होता की प्रेक्षकांचं ऍव्हरेज वय 4थीतल्या मुला इतकं असतं वगैरे, असं नसतं ऍक्च्युअली. करेक्ट आहे, करेक्ट आहे. प्रेक्षक हुशार असतो, त्याला तुम्ही गृहीत नका धरू, त्याला सगळं चमचा नका भरू, तो समजून घेतो. बरोबर आहे. पण आजकालचा प्रेक्षक जागतिक सिनेमा वगैरे मोठा झालाय, नेटफ्लिक्स बघतोय, बरोबर, खूप मॅच्युअर आहे, त्याच्यामुळे बंधनं आता नाही. म्हणजे रायटर्सवर पण ही जबाबदारी की त्या लेवलचा कंटेंट तयार करायला पाहिजे, कंटेंट करायला पाहिजे. ऍब्सोल्युटली. ग्रेट. सो आता हे सगळं आपण सिरियस बोललो आपण आता की काय लेखकांनी करायला पाहिजे, सोशल मीडिया, पेमेंट स्ट्रक्चर, स्वतःचं इन्स्पिरेशन, अंतःप्रेरणा, मानसिक आरोग्य, हे सगळं आपण बोललो. आता तुझ्यातल्या लेखकाला थोडंसं आपण टिकल करूया. माझ्याकडे छोटे काही प्रश्न आहेत ज्याची तू वन लाइनर्स मध्ये उत्तरं द्यावीत असं मला वाटतं, जी एक मजा, लेखकाची मजा पण लोकांना कळायला पाहिजे असं वाटतं. आता 3 असे मी तुला वाक्य सांगतो, जी वाक्य लेखक म्हणून तू ऐकल्यावर तुला खरं काय वाटतं, म्हणजे ते म्हणणं वेगळं म्हणून खरं काय वाटतं. जेव्हा हिंदीतला एखादा डिरेक्टर असं म्हणतो की इंटरेस्टिंग आयडिया आहे, याचा अर्थ काय? याचा अर्थ तू म्हणजे आता स्क्रीन प्ले, मला जाणवलं अर्थ की तू स्क्रीन प्लेचा पहिला ड्राफ्ट कर, माझ्याकडे सबमिट कर. ओके, पुढचं पुढे बघू. ओके. जेव्हा एखादा माणूस असं म्हणतो की तुझमें तो बहुत बडा टॅलेंट आहे, तू नेक्स्ट सलीम जावेद, असे असतात ना लोक आपल्याला भेटवणारे. अरे तुम्ही तर काय म्हणजे, फुकटात काम कर बाबा थोडक्यात. मला असं वाटतं कौतुक हा पेमेंटचा एक अल्टरनेटिव्ह आहे. म्हणजे ते दुकान असतं ना, गुगल पे, भीम, तसं आपल्या पेमेंट किंवा कौतुक. करेक्ट, कौतुक पे हे फार मस्त आहे, हे टर्मिनॉलॉजी आउटस्टँडिंग. आणि तिसरं, जेव्हा एखादा ऍक्टर असं म्हणतो की सर तुमच्यासोबत मला काम करायचं, तेव्हा काय वाटतं? तेव्हा त्याला बाकीच्या फिल्म्स मिळत नाहीयेत कुठल्याच. फॅन्टास्टिक. आता मला तुला असं विचारायचं, हे आपण थोडं रॅपिड करूया म्हणजे मजा येईल. एक असं कॅरेक्टर जे तुला परत लिहायला आवडेल. गँग्स ऑफ वासेपूर मधलं रामाधीर सिंगचं कॅरेक्टर. लवली. दुसरं, एक असं कॅरेक्टर जे अजून गाजायला पाहिजे होतं असं तुला वाटतं? आता कपूर अँड सन्स नावाचा एक मूवी आला. हो. त्यात रजत कपूरनं वडिलांचा रोल केला होता. हो, सुंदर काम. तो रोल खूप गाजायला पाहिजे होता, पण तो तितकासा नाही गाजला नाही. ग्रेट. एक लेखक किंवा गीतकार, मराठी हिंदी कुणी, ज्याला तुला असं वाटतं की हिंदी मोस्टली, ज्याला तुला असं वाटतं की त्याचा ड्यू नाही मिळाला? अगेन सेम होतं, रजत कपूर. कारण आखो देखी असेल, मिथ्या असेल, बरोबर, रघु रोमिओ असेल, बरोबर, मिक्स डबल्स असेल, बरोबर, सगळे सिनेमा ना खूप हटके आणि कधी वेगळे प्रयोग करणार, पण स्वतःच काहीतरी सांगू पाहणार, व्यावसायिक नाहीये हा. रजत कपूर अगेन. बरोबर. ओके. एक असा दिग्दर्शक ज्याच्याबरोबर सगळ्यात आधी काम करायची इच्छा आहे? 2 आहेत ऍक्च्युअली. ओके. हिंदीमध्ये, मराठीमध्ये. हिंदीमध्ये विक्रमादित्य मोटवाने, लवली. बरोबर. आणि दुसरा म्हणजे नागराज मंजुळा. सुपर, लवली. त्याच्याबरोबर सगळ्यांनाच काम करायची इच्छा आहे करताना. दोघंही खूप अप्रतिम डिरेक्टर्स आहेत. मी परवा भावेश जोशी पाहिला आणि मला असं वाटलं की फार अंडररेटेड मूवी आहे. खूप चांगली फिल्म आहे, म्हणजे फारच आवडली मला. इंटरेस्टिंग वाटलं. आपल्या इथे असं जग तयार करणं अवघड आहे, खूप अवघड. त्याने भारतीय सुपर हिरो जो बनवलाय ना, म्हणजे मला फॅन्टम मध्ये काम केलेले लोक विचारायचे की तुझा आवडता कॅरेक्टर अनुराग असेल ना. अनुराग इज ग्रेट, नो डाऊट. पण फॅन्टम मधला माझा सगळ्यात जास्त आवडता डायरेक्टर तेव्हा पण विक्रमच होता. बरोबर. ट्रॅप, लुटेरा सगळं. हो, करेक्ट. सुपर. आता प्रत्येक पुढच्या गोष्टीसाठी एकच शब्द तू सांगायचास. क्राफ्ट ऑफ रायटिंग. व्हेरी इसेन्शियल. ओके. भारतीय वेब सिरीज. सुधारणा होते. ओके. मराठी सिनेमा. हॅपी बट नॉट सॅटिस्फाईड. लवली. फायनल ड्राफ्ट सॉफ्टवेअर. मृगजळ. ग्रेट. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, इम्तियाज अली.
सफरनामा माझ्या सिनेमातलं ते गाणं आवडतं, सफरनामा. लवली. इम्तियाज म्हणजे सफरनामा शब्द माझ्या डोळ्यासमोर येतो. ग्रेट. आता शेवटचा प्रश्न, तुझ्या एखाद्या सिनेमाला तुला किती पैसे मिळायला पाहिजे असं तुझं स्वप्न आहे? आपण या नोटवर एंड करू की मला असं वाटतं कधीतरी मला लेखनासाठी एका सिनेमाला एवढे पैसे मिळाले. 5 crores. 5 crores. हो, कारण मी अशी उदाहरण ऐकलेच हिंदीमध्ये की त्यांना 5 crores मिळाले लेखनाचे. हो. आउटस्टँडिंग. ही फार मोठी गोष्ट आहे. जे कोण मोजके लोक हा इंटरव्ह्यू बघत असतील, आपण अपेक्षा करूया की मोजके असतील आणि नंतर वाढत जातील, कारण हे काही सेलिब्रिटी किंवा असं काही नाहीये याच्यामध्ये. कोणी छान दिसणारं लाईट्स बीट्स असं काही नाही. हा घरगुती स्वरूपाचा इंटरव्ह्यू. मराठी असल्यामुळे थोडा घरगुती आहे आणि आपण अगदी भावाभावासारखे तर 5 करोड म्हणजे मराठी सिनेमा, 2 मराठी सिनेमांच्या बजेट एवढं लेखकाला पैसे मिळणं हे तुझं स्वप्न. तुझं स्वप्न येत्या 10 नाही 5 नाही 2 वर्षात पूर्ण व्हावं अशी लेखक म्हणून देतो आणि त्यातनं तू पार्टी द्यावीस. त्या पार्टीत आपण खूप सारं व्हेज खावं आणि मॉकटेल्स प्यावी किंवा कॉफी प्यावी आणि नवीन नवीन आयडियाजवर काम करावं. अरे एकदम एकदम. थँक्यू सो मच अमोल. फार मजा आली आणि मला असं वाटतं की नवीन जी कोण मुलं आहेत किंवा कंटेम्पररी जे कोण लेखक आहेत त्या सगळ्यांना इंटरव्ह्यू काहीतरी गमतीशीर, इंटरेस्टिंग, महत्वाचं मिळालं असेल. आणि जाता जाता मला एवढंच सांगायचंय की तुझ्यातला लेखक असाच जिवंत ठेव, कारण कदाचित असाच मी तुझा एखाद्या पब्लिक प्लॅटफॉर्मवर इंटरव्ह्यू 2 वर्षांनी घेईल जेव्हा तुझे 2 मोठे सिनेमे आलेले असतील आणि हा सगळा स्ट्रगल तेव्हा सार्थक झाला असेल. सो थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू.